तर आज गेले होते मी आमच्या गावातल्या शाळेमध्ये, जिथे मी 1ली ते 7वी पर्यंत शिक्षण घेतलं. तर कसं आहे पब्लिक, मी संगीता पवार आणि स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या न्यू मिनी ब्लॉगमध्ये. तर आज मला खुरपायचा होता भुईमूग, कारण आपल्या भुईमुगामध्ये खूपच गवत झालेलं होतं. म्हणून आपला हत्यार घेऊन लगेच आले होते आपल्या वावरामध्ये आणि थोडं खुरपून झाल्याच्या नंतर आले होते मी गावामध्ये, कारण गावामध्ये आज माझं काम पण होतं. आणि हीच माझी शाळा, जिथे मी 1ली ते 7वी पर्यंत शिक्षण घेतलं होतं. आणि शाळेतच आधार कार्ड वगैरे घेऊन बोलवलं होतं, म्हणून मी सगळ्यांचे आधार कार्ड घेऊन लगेच शाळेत पोहोचले होते. आणि आधार सोबत पासपोर्ट फोटो पण पाहिजे होते, मला माहित नव्हतं, म्हणून मी परत घरी निघून गेले. आणि घरी जाता जाता मला ही एवढी भारी गाडी दिसली, पण त्या पोरांनी काय मला गाडीत घेतलं नाही राव. आणि मला गावामध्ये दूध बॅग काही भेटली नाही, म्हणून मी डायरेक्ट लस्सीचीच बॅग घेऊन चालले होते. म्हटलं दूध नाही तर लस्सी तरी पिन आपली मांजर, म्हणून लस्सीच घेऊन चालले होते. आणि अर्ध्या रस्त्यात पोहोचत नाही तर लगेच वारा आणि पाऊस दोन्ही पण जोरात चालू झाला होता, म्हणून तिथंच एका झाडाखाली पाऊस उघडत नाही तोपर्यंत तिथंच थांबून राहिले होते. पण काय पाऊस लवकर थांबायचं नाव पण घेत नव्हतं. आणि घरी आल्याच नंतर लगेच लस्सी दिली होती आपल्या मांजरेला प्यायला, आणि ती पण मस्तपैकी पित होती राव. आणि थोड्या वेळानंतर वातावरण पण एकदम चांगलं झालं होतं, म्हणून लगेच निघाले होते वावरामध्ये खुरपायला, कारण आपलं खुरपायचं बाकी होतं. आणि पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्याला खरंच खूप काम राहतं, कारण रोजच वावरात जावं लागतं आणि एक दिवस पण सुट्टी भेटत नाही. रोज काही ना काही काम नवीन निघत. आणि म्हणून मी पण घेतलं होतं रपारप खुरपण, आणि खुरपण झाल्याच्या नंतर हात एकदम असे कडक झाले होते. आणि 5 वाजता परत पाऊस चालू झाला होता, म्हणून परत काम बंद करावं लागलं. तर चला मग, तुम्हाला पण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक फॉलो नक्की करा. भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.